मामांची तब्येत पाहिली, खात्या पित्या घरचे मामा वाटते. दोनदा कोरोना भारतात आलता, मामांकडे पाहून पळून गेला. दोनदा कोरोना भारतात आला, मामांना तर कोरोना झालाच नाही, पण त्या कोरोनात दोनदा मामा झाला. मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. हर गला हर गला हर. लग्न झालं, भाऊ बहिणीला विसरून जातो. आई निघून गेल्यानंतर, बाप निघून गेल्यानंतर कशाचा भाव आला जातो. एक भावाच्या प्रेमाला मुकलेली बहीण एका कवितेतून वर्णन करते. ती बहीण म्हणते, गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ, सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येईल. बरं का मंडळी, आपल्या सप्ताह कमिटीने या ठिकाणी माझ्या लग्नाचा सोहळा आयोजित केलेला आहे बरं का. कारण माझ्या वडिलांची खूप गरिबी, म्हणून मी अध्यक्षांना म्हटलं काय बी करा पण माझं लग्न लावून द्या. मग त्यांनी माझं लग्नाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणलं मंडप आहेतच आहे, स्पीकर आहेतच आहे, शूटिंगवाले आहेत तिथं, म्हणलं लग्न वराडी पण आहेतच आहेत, त्यामुळं या ठिकाणी माझं लग्न उरकून घेते. पण मावशी, तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं. लग्न लागणार पण घोटाळा असा झाला, आमच्या मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचं सांगितलं बाई. त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेतून मंगलाष्टिका सुरू केली, मावशी माझा नवरदेवच पळून गेला. इकडं आला असं मला समजलंय. 4-2 हाका मारून पाहते, आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक, ए ऋतिक, दिसते का कुठं पाठीमागे? ऋतिक, ऋतिक चल, नाही तर सिस्टीम वाले सोबत लग्न करीत असते. ए ऋतिक, टाळी टाळी. एवढं वराड जमलेलं आहे. नवरीकडून आणि नवरदेवाकडून कोण कोण आले? नवरदेवाकडून कोण कोण आले? हात वर करा. नवरदेवाकडचं वराड 1 2 3 3.5 4.5 60च्या पुढे अर्ध किलो एवढे चालेल. गाव तुम्ही काय पाकिस्तान आले का काय? 4-5 माणसं कशी आणली? आता नवरीकडचा वराड हात वर करा. पाहिलं काय काय बायकांनी 2-2 हात वर केले. हात जरी 2 वर केले असले, जेवणा करतो एकच ताट भेटणार, त्याची काळजी करा. पण काही काहींनी आणखीन हात वर केले नाही. समजायचे वर पक्षाचे नव्हते आणि वधू पक्षाचे नाही, अपक्षाचे होते. काहींनी आणखीन हात वर नाही केले, समजायचे गिळायला आलं. जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर केलेली बरं का. हो, आपापल्या घरी करायची लग्नाला सुरुवात. सर्वप्रथम लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या मामांचा परिचय करून देते. मामा पुढे या. हे दिस इज माझे मामा. आणि मामा तुम्ही पण पुढे या. हे दिस इज नवरदेवांचे मामा. दोन्ही मामांचा परिचय करून देते. हे दिस इज माझं मामा. तुम्ही म्हणता नवरी चांगली इंग्लिश बोलते, पण मावशी माझी शाळा लई शिकली, मी LL होऊन बिलबिल झाली.
आणि जरी 10 वर्ष शाळेत गेली असतं बालवाडी पास झाली असते. पण मामा म्हणले तायडे राहू दे नको शाळेचं मास्तराचं वाटलं करू म्हणून आज सोडून दिलं. सर्वप्रथम माझ्या मामांचा परिचय करून देते. हे माझे मामा सध्या बरं का भारतात राहायला नसतात, कुठं असतात? दुबईला राहायला असतात. मामा सध्या दुबईला असतात. तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका, हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे. मामा सध्या दुबईला, त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय खूप मोठा बिझनेस आहे. काय खूप मोठा बिझनेस. काय मामा तिकडे चपला सांधलं असतं. आणि हे आमच्या ह्यांचे मामा. मामांची तब्येत पाहिली, खात्या पित्या घरचे मामा वाटते. दोनदा कोरोना भारतात आलता, मामांकडे पाहून पळून गेला. मामांना तो कोरोना झालाच नाही, पण त्या कोरोनात दोनदा मामा झालता. आमच्या ह्यांची मामा हे सध्या राहायला अमेरिकेला असतात. काय करतात? अमेरिकेला सुद्धा ह्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय अमेरिकेला मामा केस फुगे विकत असतात. लग्नासाठी दोन्ही मामांनी विमान बुक केलं, पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. दोन्ही मामासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आता यांचा परिचय करून देते मी. हे आमचे होणारे हे म्हणजे कोणतर ते म्हणजे कोणतर ह्या काही असा ह्यांचा परिचय आहे. हे सध्या राहायला हाँगकाँगला असतो. हो ना, तुम्ही फक्त हो म्हणून जा, बाकीचं मी सांभाळेन. हाँगकाँगला ह्यांचा खूप मोठा बिझनेस आहे बरं. काय खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे, विचारूच नका. काय हाँगकाँगला आमचे हे म्हशी सांभाळलेला असतात. एवढा ह्यांचा मोठा बिझनेस म्हणून मी ह्यांना पटकन हो म्हणून टाकलं. लग्नाला सुरुवात करायची. पाठीमाग अक्षता पोहोचल्या का? इकडं अक्षता आल्या का? अक्षता नसल्या आल्या तर कोणी चपला दगड फेकून मारू नका. आणि जरी चपला मारल्या तर नव्या फेकून मारा, म्हणजे आम्हाला घालायला कामाला येत. करायची लग्नाला सुरुवात. चला बरा म्हणे काका. थांबा. एक माणूस आल्याशिवाय लग्न लागणार नाही. या पुढं यांचा परिचय करून देत नाही राहिले. हे माझा पेंट्या. माझं लेकरू आल्याशिवाय मी लग्नाला सुरुवात करीत नसते. मी तेव्हाच सांगितलं होतं तुम्हाला बरं का. हे माझा पेंट्या. पण पेंट्याचं भाग्य बघा किती, आईच्या लग्नामध्ये अक्षता टाकलं उभा. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरं चिंतामणि निजात्मजो सुभरतं विघ्नेश्वरं गोचरं संस्थितो गणपति ऊर्जा सदा मंगलो शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान.
जरा या ठिकाणी लग्न सोहळा पार पडलेला आहे. आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं. लेडीज फर्स्ट म्हणून मी नाव घेते, नंतर आमचे हे नाव घेतील. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी बरं का. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. होय हो, तुमचं नाव काय? काय नाव आहे? काय नाव? आप काय नाव आहे? आम्ही बरं झालं हे मग जुळला, कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव आम्ही. काय योग जुळलाय पहा. घेते ना बरं, वाईट वाटत घेऊ नका. मला फक्त लग्नाची सवय, नांदायची सवय नाही. फक्त लग्नाचा नाद आहे. गणपतीपासून 7-8 लग्न केले मी, पण नांदली कुठंच नाही मग. घेते आहे का. देवळीत 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 होती खिसणी. देवळीत 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 होती खिसणी. आमचे अमितराव बसले संडासला, डुकरानं दिली ढोसली. घ्या ना. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. मंडळी घ्यायचं का नाव? खरंच ऐका. सासू माझी आईस पैस, सासू माझी आईस पैस, माधुरी माझी गवळण्याची म्हैस. काय म्हटले? माधुरी माझी गवळ्याची. खरं सांगा मावशी, कोणी माझ्या आईसारखं, कोणी बहिणीसारखं, कोणी वडिलासारखं, भावासारखं. खरं सांगा, म्हशीसारखी दिसते का हो मी? म्हशीसारखं. कोण म्हणलं रे हो? कार चड्डी तुझ्या रानात काय चरावल ती होईल? कशाला म्हणते? खरं सांगा, कसे दिसते मी? अध्यक्ष कुठे गेले? अध्यक्ष कसे दिसते? दिसते का नाही ओमेनिकार? दिसते का नाही मारुतीकार? दिसते का नाही MG हेक्टर? आणि हे बघा ना आमचं बिनटालीचं ट्रॅक्टर. मलाच म्हैस म्हणतात, पण काळजी करणार. आता यांच्यापेक्षा वर चढ नाव घेते. ऐका काय म्हटले मला गवळ्याची. आला आला रुकवत रुकवतात होता पेडा. आला आला रुकवत रुकवतात होता पेडा. मी गवळ्याची म्हैस तर आमचे अमितराव पातळीचा. आता देवाचं नाव घेते बरं का. देवाचा कार्यक्रम, देवाचं नाव घेते. घेऊ ना, घेते ऐका. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पाहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा, ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी. मग पाहिलं मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. मग पाहिला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीचा सोहळा खास. देव आले आसपास, साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवा, महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथ जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ, घरी न्यायला घेतली भेळ. भेळ मध्ये होता लसूण बरं का, केरभरी ओ कॅडबरी. भेळ मध्ये होता लसूण. आणि आमच्या अमितरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. हळदुले वाटून वाटीला पाटा, हळद वाटून वाटीला पाटा. आणि अवगुणाचा नवरा हळदोली उठली. लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर मुलगी सासरी नांदायला निघते. आणि ज्यावेळी ती मुलगी सासरी नांदायला निघते
त्यावेळी त्या मुलीला वाटं लावण्याकरता गावातील सर्व लहान थोर मंडळी एकत्रित येतात आणि तिला वाटं लावतात. दादांनो, अगदी 4-5 वर्षाच्या लहान लेकरांपासून ते 80-90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत मुलीला वाटं लावण्याकरता सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमतो. मुलगी गरिबाची असू द्या नाही तर श्रीमंताची असू द्या, तिथं काही भेदभाव नसतो. त्या मुलीला वाटं लावण्याकरता सर्व गाव एकत्रित येतो. मुलगी सासरली जायला निघते त्यावेळी आपल्या आईकडे पाहते, आपल्या बापाकडे पाहते आणि हम्मरडा फोडून रडायला सुरुवात करते. पोरगी आईच्या गळ्याला पडते, बापाच्या गळ्याला पडते आणि टाहो फोडून रडायला सुरुवात करते. पाहता पाहता आईच्या डोळ्यामध्ये पाणी येते. अरे आई रडली यात नवल नाही, बाप सुद्धा रडू लागतो. आजपर्यंत बाप कुठं रडला नाही, आजपर्यंत बापानं कधी डोळ्यात पाणी आणलं नाही. अरे मोठमोठ्या संकटाला सामोरं गेला पण कधी खचला नाही. पण त्याचे लेख सासरी नांदायला निघाले की बापाच्या डोळ्यात पाणी येतं. इतर दिवशी त्याला रडता येत नाही रडतात. शिल्लक कारणावरून बाप कधी रडत नाही. बाप पण फार कठीण असतं. शिल्लक कारणावरून जर बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखा गडीन बाईसारखा रडतोय. अरे बांगड्या भर, रडता येत नाही त्याला रडत. लहानपणी त्याचा बाप मरू द्या आई मरू द्या त्याला रडता येत नाही. का? कारण पाठीमागच्या त्याला आधार द्यायचा असतो. पण बाप कधी रडताना कोणी पाहिला नाही. पण त्याचे लेख सासरी नांदायला नको द्या. अरे पहाडासारखा धिप्पाडचा धिप्पाड दिसणारा बाप असू द्या, रडल्याशिवाय राहत नाही. किती मोठा बाप असू द्या, बाप आमदार असू द्या, बाप खासदार असू द्या, नाही तर एखादा मंत्री असू द्या, पण त्याचे लेख सासरी नांदायला नको द्या. अरे पहाडासारखा बाप सुद्धा त्या दिवशी रडू लागतो. काही लोक म्हणतात बाप निर्दय असतो, बाप कठोर अंतकरणाचा असतो, कधी रडत नाही. कधी बाप कोण बघा. म्हणून नेहमी सांगत असतो, एक तरी पोटी पोरगी असली पाहिजे. अलीकडे लोकांनी एकच ठेका ढोर धरलाय, मुलगाच पाहिजे, मुलगाच पाहिजे, कारण मुलगा वंशाचा दिवा आहे. लोक म्हणतात मुलगाच पाहिजे, पण त्यांना माझं सांगण्यात आता मुलगा वंशाचा जर दिवा असेल ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे. ही गोष्ट विसरू नकोस. म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या, तिच्या जन्माचं स्वागत करा. अरे पोरगा जर एका पिढ्याचा उद्धार करत असेल तर मुलगी 2 पिढ्याचा उद्धार करते. म्हणून म्हणतात ना, मुलापेक्षा मुलगी भारी, प्रकाश देते दोन्ही घरी. कुठं कमी मुलगी. म्हणून तिला जन्माला येऊ द्या, तिच्या जन्माचं स्वागत करत होता. ज्या वेळेला त्या बापाला मुलगी होती, बाप शेतामध्ये असतो, फोन येतो तुम्हाला मुलगी झाली. बाप हातातले हजारो कामं टाकून देतो, तालुक्याला जातो, मिठाईच्या दुकानात जातो, मिठाई आणतो, गावभर मिठाई वाटतो. त्याला बाप म्हणतात. परंतु एका दिवशी त्याच मुलीचं लग्न जमतं आणि त्या बापाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. कारण आनंद त्याला या गोष्टीचा असतो की आपण चांगल्या घरामध्ये मुलीला दिलेलं आहे, चांगला वर शोधून मुलीला दिलेला आहे. फक्त दुःख या गोष्टीचं असतं की आता उद्यापासून आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर राहणार. काय असतील काय करतो, लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. असो सासर माहेर पांग बापाचे फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले. तिला गळ्याशी धरून त्यानं टिपूस गाडले. सुखी संसाराचं तोरण निघाली बांधायला. हे सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला.
आई बापाची लाडाची लेकरी निघाली ना नैरा. हे आई बापाची लाडाची लेकरी चालली ना नैरा. ही आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला. आई बापाची लाडाची लेकरी चालली दादा नांदायला. तो अरे संपूर्ण मंडप पाण्यानं डबडबून निघतो. महिला रडतील यात न मला नाही, गावची पुरुष मंडळी सुद्धा रडू लागते. डोळ्यात दाटत ते माया फार. दाटते माया अरे ते फुलाने सजलेली गाडी जशी 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 सासरच्या दिशेनं चालू लागते, तसा तसा आईचा कंठ दाटून येतो, बापाचा ऊर फुटू लागतो. आजपर्यंत त्या मुलीला कधी क्षण भर सुद्धा नजरेचा आड जाऊ दिलं नाही. ती आज मुलगी कायमचं नांदायला निघाली. डोळ्यात दाटत ते माया फार. दाटते माया फार. असं वेगळती भुईवर, असं वेगळती भुईवर. हे डोईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. आईचा दाटून आला दूर, लेक चालली दूर दूर. अरे पाण्यातून मासा काढावा आणि जमिनीवर फेकून द्यावा. पाण्याविना जशी माशाची तळमळ सुरू होती, तसा आईचा जीव कसा विसरू. बापाचा जीव तळमळू लागतो. हे सुख दुःखाच्या आडावरती, सुख दुःखाच्या आडावरती पाणी शिंदायला. आई बापाची लाडाची लेकरी चालली ना नैरा. हे आई बापाची लाडाची लेकरी निघाली ना नैरा. ही आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. नेहमी सांगत असतो, जन्मदात्या मायबापाच्या डोळ्यामध्ये कधी पाणी उजवणार. मुलींना नेहमी सांगत असतो, या भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो, जनजागृती करत असतो. तो नेहमी मुलींना सांगत असतो, आपल्या आईच्या आपल्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी उजवणार. कारण अलीकडं लव्ह मॅरेज नावाचे प्रकरण वाढली. घरंदाज मुली सुद्धा पळून जाऊ लागल्या. त्यांना सांगणे, एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाचं नाव नाही मोठं करता आलं तरी चालेल, काही फरक पडत नाही त्याला. एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाच्या चेहऱ्यावर हसून नाही आणता आलं तरी चालेल, परंतु आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी कधी येऊ देऊ लागेल. मुलींना नेहमी सांगणं असतं, आपल्या लग्नामध्ये आपल्या आईला आपल्या बापाला कन्यादान करण्याचा अधिकार होता.